तिथं तर काय सगळं घरात पाणी आलतं. इथवर पाणी आलं का पायऱ्या तिकडल्या पायऱ्या बुजल्या होत्या विराच्या इथल्या बुजल्या होत्या. बरं, हे पाणी किती आतापर्यंत पाणी पावसात येतंय का पहिल्यांदा एवढं पाणी नाही आलं? नाही पहिल्यांदाच आलं एवढं पाणी. बर, ह्या गल्लीला कोणती गल्ली म्हणतात? बेंदाड गल्ली गवडी गल्ली लय वैताग आहे मग घरात पाय चिखलाचे येतात सडक नाही काय नाही नीटन काय. सध्या आपण उभे आहोत लातूरच्या तेली गल्लीमध्ये. जो उताराचा भाग आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काल पाणी होतं. इथले जे अनेक घरं आहेत त्या घरामध्ये पाणी होतं. हे आत्ताही पाहू शकता की सगळेही नागरिक जे आहेत स्वतःच्या घराची साफसफाई करतायत, स्वच्छता करतायत, कारण पाण्याचा जो फोर्स होता तो प्रचंड होता. किती पाणी आलं तो इथं? एकेका घरामध्ये गुडघाभर पाणी आलं. सगळ्या जीवनावश्यक वस्तू सगळ्याच्या खराब झालेल्या आहेत. पूर्ण पाणी इकडे चालतं. गटरी काढल्यामुळे ही कुटाणा झालेला आहे. बरं, किती वर्षापासून गटर काढले नाही? हे 2-3 महिन्यापासून काढले नाही. बरं, 2-3 महिन्यापासून काढली नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली. तुमचं दुकान आहे, काय झालं? आमचं दुकान नाही, दुकानच्या बाजूला हवा मी ते रोडला पाणी पूर्ण 3 फूट पाणी होते. रोडला रोड येतो नदीपासून 3 फूट पाणी होतं. समजा जायला वाट नव्हती, पलीकडून बी रस्ता नाही, नाल्यामुळे झालंय. बरं, तरुणांनी खूप मदत केली, गाड्या वाहू लागल्या, काय झालं? गाड़िया गेले सगळे गेले. गाड़ी आ रही थी यहाँ पे, कम से कम गोली सी गाड़ी आ रही थी धोके, ऐसे नहीं. कम से कम अभी भी लेके जाएंगे तो गटार के अंदर नहीं वो तो तुम्हारे को 10-12 गाड़ी मिलेंगी अब भी. आता पण हाँ काय झालं होतं इथं? इथं काय सगळं पाणी साचलं होतं. सगळं प्रत्येक घरामध्ये पाणी गेलं. इथं सगळ्याचं नुकसान झालं. दुकानावाल्याचं सगळ्याचं नुकसान झालं. प्रत्येक घराचं नुकसान झालं. बघा साहेब, हे गटर बघा कसे झालेले आहेत. गटर उपसत नाहीत लोक 4 दिवसाला 8 दिवसाला येऊन. बरं, ही तेली गल्लीतला जो हा भाग आहे खडक-हनुमानकडे येणारा, या भागातले जवळपास 150 ते 200 घरं अशी आहेत की ज्या घरामध्ये पाणी गेलं होतं. रस्त्यावर 3 ते 4 फुटाचा पाण्याचा प्रवाह वाहत होता. अनेक दुचाकी या वाहून गेलेल्या आहेत. दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे. घरातल्या साहित्याचं नुकसान त्याची मोजदातच नाही आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं तर मनपा प्रशासनानं वेळोवेळी नालीची स्वच्छता आणि साफसफाई केली नाही. त्यामुळे नाल्या ह्या सगळ्या चोक झाल्या, त्याच्यात कचरा आला आणि पाणी सगळं रस्त्यावर आणि रस्त्यावरून नंतर लोकांच्या घरावर आलं आणि लोकांचं नुकसान झालं. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, तेली गल्ली, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.